पत्रकारांनी सुचवलं की दादा तुम्ही माननीय महापौर आरोग्य समिती सभापती पक्षाचे किंवा सभागृहातले सर्व प्रमुख असलेले पदाधिकारी आणि नगरसेवकांसह हॉस्पिटलची साधारण परिस्थिती समजावून घ्या। आणि आज म्हणून त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना कळवलं होतं की माननीय महापौर आरोग्य समिती सभापतीच्या बरोबर या नवी मुंबई महापालिकेच्या सत्ताधारी पक्षाचा सल्लागार म्हणून मी नवी मुंबईतल्या म्हणजे प्रामुख्याने वाशी, ऐरोली, नेरूल आणि बेलापूर या 4 हॉस्पिटल कुठेतरी एका हॉस्पिटलला भेट देणार आहे। आणि आपल्याला सकाळी क्रिस्टल हाऊसला सगळ्यांना बोलवलं होतं। विविध कालखंडात झाले, त्यांच्याबरोबर इथे येऊन पाहणी केली। आता पाहणी करण्यामध्ये पेशंट्सना असलेल्या अडीअडचणी, त्याचबरोबर इथे काम करणाऱ्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना, डॉक्टरांना, याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांच्या असलेल्या अडचणी या सर्व समजून घेऊन आज फक्त पूर्ण ऐकणार आहोत। साधारणपणे एक 10-12 दिवसाच्या आतमध्ये माननीय महापौरांना मी सूचित करतो की महापौर बंगल्यावर संध्याकाळी त्या लॉनवर नवी मुंबईतल्या ज्या लोकांना या अनुषंगानं आपली भूमिका मांडायची असे लोकप्रतिनिधी आणि त्याच्यानंतर ह्या हेड ऑफ द डिपार्टमेंट आरोग्य विभागाचे प्रमुख आणि त्या ठिकाणी प्रशासकीय विभागातले प्रमुख आले, कारण त्या ठिकाणी फिनान्सची ही बाब कनेक्टेड आहे, अकाउंट्सची आहे, प्रशासनाशी आहे आणि म्हणून त्या सर्व घटकांच्या बरोबर सुसंवाद साधून त्या ठिकाणी असलेल्या परिस्थितीवर मात करण्याचा आपला विचार राहील। हे आरोग्य विभाग असले तर पुढचा टप्पा हा शिक्षण विभागाकडे झाला। मान्य महापौरांशी मी चर्चा केलेली की शिक्षण विभाग, पाणी पुरवठा विभाग अशा टप्प्याटप्प्यानं सर्व विभागामध्ये सर्व गोष्टींवर नियंत्रण करून स्ट्रीमलाईन करण्याचा विचार। आता आरोग्य विभागाच्या त्या औषध भांडारामध्ये गेलो असताना 2014 साली टेंडर निघालेले आहेत, अजून पुन्हा ते टेंडर निघालेले नाहीत आणि किमती वाढलेल्या आहेत आणि म्हणून त्या जुन्या किमतीमध्ये औषध पुरवठा करणारे औषध पुरवठा करत नाही। म्हणजे एकूणच हा सगळा इतका कारभार म्हणजे चुकीच्या पद्धतीनं चाललेला आहे। नुसत्या पेपरवर बातम्या आणल्या म्हणजे लोकप्रतिनिधींनी फार यश कमवलं, प्रशासनाने फार मोठं यश कमवलं, या फक्त कागदी घोडे पुढे किंवा कागदी वाघ पुढे सरसवण्यापेक्षा प्रॅक्टिकलमध्ये जाण्याची भूमिका आपण माननीय महापौरांची आपण घेतलेली आहे आणि निश्चितपणे जनतेला आपण जनतेने दिलेल्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण पुढचा कार्यक्रम आखू। नमस्ते।